मुंबई मेट्रो स्लॅब प्रकरणाची आता गंभीर दखल सरकारने घेतली आहे। या प्रकरणात 2 कंपन्यांशी संबंधित 5 अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे। तर कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। शहरामध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत आणि त्यामध्ये होणाऱ्या हलगर्जीपणाचा चाप कसा बसणार असा प्रश्न आता मुंबईकर विचारतायत। मुंबई मेट्रो स्लॅब दुर्घटनेची गंभीर दखल। 2 कंपन्यांच्या 5 अधिकाऱ्यांना अटक। कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित। निर्माणाधीन मेट्रो प्रकल्प दुर्घटनांना जबाबदार कोण? मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात LBS रोडवर मेट्रो पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी रस्त्यावर पडून दुर्घटना घडली। हा तुकडा ऑटो रिक्षा आणि एका कारवर पडला। त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 3 ते 4 जण जखमी झालेत। उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव यांचा ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे। मेट्रोशी संबंधित 2 कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे। मिलन रोड, बिल्टेक आणि DB हिल LBG या कंपन्यांचे अधिकारी। मिलन रोडला 5 कोटींचा तर DB हिलला 1 कोटींचा दंड। दोन्ही कंपन्यांशी संबंधित 5 अधिकाऱ्यांना अटक। प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चव्हाण अटकेत। प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळला अटक। डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंगला अटक। सुपरवायझर प्रशांत भोईर गजाआड। प्रोजेक्ट मॅनेजर अवधूत इनामदारला अटक। कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित। आरोपींना दादर शिंदेवाडी सुट्टीच्या कोर्टानं 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। DB हिल कंपनीचे कन्सल्टंट आणि आणखी एक अधिकारी फरार असून त्यांचाही शोध घेण्यात येतोय। MMRDAचे संचालक बसवराज M बद्रगौंड यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती अपघाताची चौकशी करणार आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याचं सरकारनं जाहीर केलंय। या स्लॅब दुर्घटनेनंतर MMRDAनं तपासणी पथक तयार केलं असून ते मुंबईतील मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहे। धोकादायक काम सुरू असेल तर तपास पथक हे काम थांबवणार आहे। सोबतच अनावश्यक स्लॅब तुकडे, सिमेंट साहित्य आणि इतर धोकादायक वस्तू हटवण्यात येणार आहेत। विरोधकांनी मेट्रो बांधकामात होत असलेल्या दुर्घटनांबाबत प्रश्न उपस्थित केलेत। कुठलाही विकास कामांना आमचा नाळ नसतो, पण त्या विकास कामाबरोबर भकास जर कोणाचं जीवन होणार असेल तर पहिला विकास कसा आहे तो तर दाखवा। कारण आपण पावसाळ्यात पाहिलं मेट्रो वडाळा तिथे पण अशीच बंद झाली, लोक खासावीत झाली, भरायची बाकी होती, लोकांनी काचा फोडल्या आणि बाहेर आली। त्याच्यावरनं अजूनही MMRDAचे अधिकारी किंवा ज्याच्यावर जे कोण मंत्री महोदय का नाही सिरियस होत आहेत? नाही, हे फार चुकीचं आहे। मुंबईच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे। जरी आपल्याला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं आहे, मुंबईकरांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा विषय। तर हे काम ज्यांनाही मिळतं आहे त्यांनी सगळ्या नियम फॉलो SOP सगळ्या फॉलो करून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे। ही प्राथमिकता माझी तरी राहणारच आहे। गंभीर बाब म्हणजे दुर्घटना झालेल्या ठिकाणी काम सुरू असतानाही बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते। मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत, ती वेगानं सुरू आहेत हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का असा सवाल देखील विचारण्यात येतोय। ही जी घटना आहे याला सर्वस्वीपणे MMRDAचा जो कंत्राटदार आहे त्याचा निष्काळजीपणा याला सर्वस्वी जबाबदार आहे। मी मुलुंड पोलीस ठाणे येथे याबाबत तक्रार दाखल केलेली आहे की दोषींवरती याबाबत गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे, कारण यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना या कंत्राटदारातर्फे झालेल्या आहेत। MMRDA परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामातील ही पहिली दुर्घटना नाही। 16 जानेवारी 2022 मेट्रो 6 मार्गावर क्रेन दुर्घटना, एकाचा मृत्यू। 8 ऑगस्ट
2024 मेट्रो 9 मार्गावर क्रेनवरून पडून एकाचा मृत्यू. 21 डिसेंबर 2024 मेट्रो 9 मार्गावर मशीन दुर्घटनेत एकाचा मृत्यू. 31 जानेवारी 2025 मेट्रो लाईन 4 मार्गावर हाऊसिंग सोसायटीत बांधकाम साहित्य कोसळलं. 17 नोव्हेंबर 2025 मेट्रो 9 मार्गावर सुपरवायझरचा कोसळून मृत्यू. अशा स्थितीत मेट्रोचं काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच असतात का, असा सवाल देखील विचारण्यात येतोय. विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको, अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. शिल्पा नरवडेसह पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.